मग लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपींशी तुमची युती होऊ शकते का? ते पण त्यांना थेट तुम्ही स्वीकृत नगरसेवक करून पालिकेत पाठवताय. तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती थुंकताय. महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्याच्यावर तुम्ही थुंकताय. काय संदेश देताय तुम्ही देशाला? आणि तुम्ही महाराष्ट्राचे तुम्ही महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहात. हे तुमचं काम आहे. अत्यंत घृणास्पद प्रकार भारतीय जनता पक्षाने केलेला आहे. काँग्रेस, MIM ह्यांच्याबरोबर तुम्ही शेवटी छुपी युती केलेलीच आहे. आणि आता एका बाजूला लैंगिक अत्याचारात जे प्रकरण सगळ्यात जास्त या महाराष्ट्रात गाजलं आणि जनता हादरली, त्यातल्या आरोपींना तुम्ही तुमच्या पक्षात सन्मानानं घेऊन महानगरपालिकेत पाठवताय. ते पण स्वीकृत. लज्जास्पद प्रकार आहे. राज्याच्या प्रतिमेला काळिमा फासणारे कृत्य भारतीय जनता पक्ष करताय. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन तुम्ही असे व्यभिचार घडवताय. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन तुम्ही त्यांचे अब्रू विकत घेताय. बोलिये. राऊतसाहेब, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCPची युती आहे. आज पहिल्यांदा असं बघायला मिळतंय की पुण्यात पत्रकार परिषदेत अजितदादा आणि सुप्रिया सुळे एका मंचावर शेजारी बसून वचननामा प्रसिद्ध करतात. कदाचित महापालिका निवडणुकांनंतर असाच एक मंच असू शकतो आणि देशाच्या राजकारणात नाही बघा की अजित पवार आणि सुप्रिया सुळे या एकत्र आहेत, बसलेल्या आहेत. याचं आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. दोन पक्ष वेगळे आहेत, दोन भाऊ बहीण आहेत आणि दोन विभिन्न आघाडीतले हे लोक आहेत. एकमेकाच्या विरुद्ध वैचारिक लढाई लढणारे लोक आहेत. अजित पवार हे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विचारधारेचं समर्थन करतात. अजित पवार, नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या राजकारणाचं, त्यांच्या लोकशाही विरोधी कृत्याचं, त्यांच्या संविधान विरोधी कृत्याचं, त्यांच्या पापाचं समर्थन करणाऱ्या आघाडीमध्ये. आणि दुसऱ्या बाजूला शरद पवारांचा जो पक्ष आहे तो या सगळ्यांना विरोध करतो आहे की नरेंद्र मोदी लोकशाहीची हत्या करतायत. अमित शहा हे यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज दाबतायत. अमित शहा, नरेंद्र मोदी हे हिंदू मुसलमान अशा धर्मांध विचारांच्या बरोबर आहेत आणि त्यावर निवडणुका लढतात. पण आता हे दोन पक्ष एकत्र होऊन निवडणुका लढतात. याच्यावरती भारतीय जनता पक्षानं उत्तर दिलं पाहिजे. मी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारणार नाही. आमच्यासाठी अजित पवार भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाऊन इथे आलेले आहेत आणि निवडणूक लढतात हे महत्त्वाचं आहे. पण जर आता परवा आशिष शेलार हे अजित पवारांची सावरकरांवर शिकवणी घेत होते. मग अजित पवारांना शिकवणी लावली आहे का सावरकर विचारांची? मग जर शिकवणी लावली असेल तर मग तुमच्याबरोबर ते का नाही? ते दुसऱ्या पक्षाबरोबर का आहेत? पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो गोंधळ झालाय, एक डबकं झालेलं आहे आणि त्या डबक्यामध्ये बेडूक डराव करत बसल्यात. त्यांना कोणत्या विचार नाही. पवारांवरच प्रश्न आहे की तुम्ही असं म्हणतात की दोन्ही विचारधारा वेगवेगळ्या आहेत पण एकत्र व्यासपीठावर आहेत. तर हे चित्र बघताना तुम्हाला आश्चर्य वाटतं की नाही? आश्चर्य वाटायला नको आणि खंते वाटायला नको. सध्या आहे फक्त येणं केन प्रकारे माझी माणसं निवडून आली पाहिजेत. लोक एकत्र येत आहेत. तर 12 नगरसेवक किंवा परभणीमध्ये शिंदे गट येतात तर कोणती विचारधारा फक्त व्यासपीठावर बोल. शिंदेच्या पक्षाचं काय म्हणणं आहे, जे स्वतःला शिवसेना वगैरे समजतात, आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे म्हणतात
की सूर्यचंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही, बरं का. पक्षाचेच पुढारी इथे येऊन मुंबई महाराष्ट्राची नाही असं म्हण, एकनाथ शिंदेनं उत्तर दिलं पाहिजे, त्यांच्या लोकांनी उत्तर दिलं पाहिजे. मुंबई महाराष्ट्राची नाही असं तुमचे स्टार प्रचारक सांगतायत. हा जो कोणी अण्णा फण्णा झन्ना मलाही आहे, बरं का, हा विचार भाजपचा आहे का? तो भाजपचा नेता आहे. नेता असेल तर तुम्ही त्याच्या विरुद्ध, या अण्णामलाई विरुद्ध इथे गुन्हा दाखल केला पाहिजे, महाराष्ट्रद्रोहाचा. महाराष्ट्राच्या राजधानीविषयी तो असं कसं का वक्तव्य करू शकतो? 106 मराठी हुतात्म्यांचा अपमान भाजपच्या अण्णामलाईने केला असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे. त्याला मुंबईच्या बाहेर जाऊ देता कामा नये. कोणी लुंग्या सुंग्या येईल आणि मुंबई महाराष्ट्रावर अशा प्रकारे